नमस्कार. मी अभय धुमाळ. ऐकूया काही ठळक घडामोडी. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू झालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात भर्तृहरी महताब यांना हंगामी सभापती म्हणून शपथ दिली. त्यानंतर सर्व सदस्यांचा शपथविधी सुरू झाला. सभापतींनी सर्वप्रथम वाराणसीचे खासदार नरेंद्र मोदी यांना शपथ दिली. भाजप खासदार राधामोहन सिंह आणि फग्गन सिंग कुलस्ते यांनी तालिका सदस्य म्हणून शपथ घेतली. केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, शिवराज सिंह चौहान, नितीन गडकरी यांच्यासह पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, जळगावच्या खासदार रक्षा खडसे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. 140 कोटी भारतीयांचं जीवनमान सुधारणं हीच रालोआ सरकारच्या लेखी खरी सुधारणा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात केलं आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी केल्यापासून अनेक गृहोपयोगी वस्तू स्वस्त झाल्या असून सामान्य माणसाच्या बचतीत भर पडली आहे. देशवासियांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असंही ते म्हणाले. गव्हाचे दर स्थिर राखण्याच्या दृष्टीनं साठेबाजी रोखण्याकरिता केंद्र सरकारनं गव्हाच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्याची माहिती केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव संजीव चोप्रा यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली. त्यानुसार व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी ही मर्यादा 3,000 टन, किरकोळ विक्रेत्यांसाठी 10 टन, तर मोठ्या साखळी समूहांच्या प्रत्येक दुकानाकरिता 10 टन आणि त्यांच्या गोदामांकरिता 3,000 टन इतकी आहे. राज्याच्या आदिवासी विकास विभागातल्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. यादी अद्ययावत झाल्यानंतर पुढील कार्यवाहीविषयी माहिती दिली जाईल, असं अधिकृत सूत्रांनी कळवलं आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणात आत्तापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल झाला असून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. हलगर्जीपणा केल्याबद्दल 2 अधिकारी आणि 2 अंमलदारांवर कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 131 अंकांची वाढ झाली आणि तो 77,341 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 37 अंकांची वाढ नोंदवत 23,538 अंकांवर बंद झाला. ICC क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8मध्ये आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. सेंट लुसिया इथल्या डॅरेन सॅमी मैदानावर भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.